प्रियदर्शनी सम्राट अशोक आज यांची जयंती निमित्त आज नागपूरच्या जाटुटली या परिसरामध्ये आज इथे सम्राट अशोक यांची जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि मान्यवर जावेद पाशा साहेब आपल्याकडे जुळले आहे। काय सांगा जाणून सर, आपला परिचय सांगा। मी प्राध्यापक जावेद पाशा, भारतीय मुस्लिम परिषदेचा अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकरी विचार मंचचा उपाध्यक्ष आणि मागील 30 वर्षे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे। 40 पुस्तकं माझी आत्तापर्यंत झालेली आहे। आज या 2331वी जयंतीच्या निमित्तानं समस्त भारतवासियांना मी शुभेच्छा देतो आणि जे काही भारतात चाललंय, विशेष करून अल्पसंख्याकांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या सभेमध्ये अंतिम भाषण देत असताना नीट सांगितलेलं होतं की विषम परिस्थितीमध्ये आम्ही नव्या भारताची जडणघडण करीत आहोत। या जडणघडणीमध्ये समता, न्याय, बंधुता याला विरोध करणाऱ्या शक्ती ज्या संविधानाला विरोध करत होत्या, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत बाबासाहेबांना विरोध करत होत्या, ते आज शक्तिशाली झालेले आहे। आणि ज्याप्रमाणे शेवटचा बौद्ध राजा बृहदत्त याची हत्या करून पुष्यमित्र शुंगानं 84,000 बौद्ध विहार जाळून प्रतिक्रांती केली होती, त्याचप्रमाणे आज नव्या आधुनिक लोकशाहीच्या पद्धतीने संसद आणि विधानसभा काबीज करून पुष्यमित्र शुंगाचे वंशज या देशातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळावर हल्ले करीत आहेत। सिखांचे गुरुद्वारे मॅनेजमेंट शीख करतील, बरोबर आहे। जैनांच्या मंदिरांचं मॅनेजमेंट जैन करतील, बरोबर आहे। हिंदूंच्या मंदिरांचं मॅनेजमेंट हिंदू करतील, बरोबर आहे। मुसलमानांच्या दर्ग्याचं, मशिदीचं मॅनेजमेंट मुसलमान करतील, बरोबर आहे। ईसाईंच्या चर्चेचं मॅनेजमेंट ईसाई करतील, बरोबर आहे। मग बौद्ध गयाचं मॅनेजमेंट बौद्धांच्या हाती का नाही? हा न्याय मागणी आहे की ती बौद्ध गया जी आज बौद्धांचं सांस्कृतिक सर्वात मोठं असं आदराचं स्थान आहे, ते बौद्धांना मिळालं पाहिजे। या मागणीला आमचं 100% समर्थन आहे। दुसरं असं की 1947 नंतर संविधानामध्ये स्पष्टपणे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं होतं की यानंतर कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बाबतीत वाद उत्पन्न होणार नाही, परंतु संघी विचारांचे जे शासनकर्ते बसलेले आहेत ते दर दिवसाला कधी मुसलमानांच्या बाबतीत, कधी सिखांच्या बाबतीत, कधी ईसाईंच्या बाबतीत, कधी बौद्धांच्या बाबतीत, तर कधी ओबीसींच्या बाबतीत रोज नवनवे धार्मिक वातंग निर्माण करून संविधान प्रदत्त न्याय समतेला धुळीत मिळवत आहे। आज या जयंतीच्या निमित्तानं इथं जमलेले केवळ बौद्ध नाही आहेत। विशेष म्हणजे ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला बौद्धमय भारत करायचा आहे, याचा अर्थ असं नव्हे की सगळ्यांनाच बौद्ध करून टाका। बाबासाहेबांचं मोठं विजन होतं की बौद्धमय करायचं म्हणजे न्यायावर चालणारा भारत, बौद्धमय भारत म्हणजे सगळ्यांना सुरक्षित वाटणारा भारत। आणि म्हणून संविधानामध्ये बौद्ध तत्वाला म्हणून बाबासाहेबांनी संविधानात टाकलं। त्या संविधानावर चालणं म्हणजे भारत बौद्धमय होणं। त्याच्यात आज मुस्लिम स्वतःचं अस्तित्व शोधतो, हिंदू म्हणून, ओबीसी म्हणून आमचे पिसेसर उभे आहेत, ते आपलं अस्तित्व शोधतात, शीख आपलं अस्तित्व शोधतात। अस्तित्व शोधत असताना बाबासाहेबांचा संविधान आमच्या पाठीमागं सशक्तपणे उभा आहे। कितीही हल्ले झाले तरी आम्ही आज जे इथं जगतो मानानं, त्याच्या पाठीमागं संविधानाची शक्ती आहे। या संविधानालाच नस्तनाबूत करण्यासाठी जे काही कार्य भारतात चाललेलं आहे ते आपण सर्वांपुढील सर्वात मोठं आव्हान आहे। एकट्यानं लढून काहीही होणार नाही। बौद्ध विहारांचा प्रश्न असला तेव्हा हिंदू, ओबीसी, मुसलमान, शीख यांनी एकत्र यायला पाहिजे। एखाद्या मशिदीवर जाणून बुजून हल्ला होत असेल तर त्यावेळेस बौद्ध, ईसाई, शीख, हिंदू यांनी एकत्र यायला पाहिजे, नव्हे एखाद्या वारकऱ्याच्या मंदिरावर, वारकऱ्याच्या मठावर हल्ला होत असेल तर आपण सर्वांनी तिथं जाऊन त्याचा निषेध केला पाहिजे। ही एकता जर स्थापित झाली तर खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीला असलेले चॅलेंजेस आपण परतवून लावू। आपण संकटात आहोतच, खूप जास्त संकटात आहोत। एवढ्या महत्प्रयासानं म्हणजे 11-11, 12-12 व्याधी असताना, शेवटच्या काळात बाबासाहेबांना संविधान लिहित असताना उठणं बसणं होत नव्हतं। बेंबीच्या खाली सुपारी एवढी गाठ झालेली होती ज्याच्यातनं पाणी निघायचं, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे। या संकटातूनही बाबासाहेबांना जे संविधान दिलं त्या संविधानाची पायमल्ली या 15 वर्षात होत असताना आपण पाहतो।
बाबासाहेबांच्या अख्ख्या 60-63 वर्षाचं संघर्ष म्हणजे संविधान, त्या संघर्षाची पायमल्ली या 15 ते 20 वर्षात झालेली दिसते आणि या पायमल्लीला आपण निमूटपणे पाहू शकत नाही. आमचे मित्र राहुलजी यांनी बरोबर सांगितलं की यादवीसारखी स्थिती हे निर्माण करतायत. जर उद्या यादवी झाली तर आपलं संघटन कुणाचं असेल याचीही मांडणी करावी लागेल. मुसलमान कुठं असतील, शीख कुठं असतील, हिंदू ओबीसी कुठं असतील, आपण सगळे कुठं असतो कष्टकरी. कारण सत्ताधारी वर्गाच्या हातात मिलिटरी आहे, सत्ताधारी वर्गाच्या हातात फौज आहे. तुम्ही न्याय मागायला गेलात तर सरळ पोलीस तुमच्या अंगावर सोडतात, कारण पोलिसांची कमांड त्यांच्या हाती आहे. म्हणून नीट आपल्याला नियोजन करून या कमांड आपल्याला लोकशाही पद्धतीनं कसं हिसकावता येतील याचीही योजना आखावी लागेल. मित्रांनो, संकटाच्या काळामध्ये आज प्रियदर्शी सम्राट अशोकांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे मला गर्व वाटतं. मी फुलेशाहू आंबेडकरी चळवळीमध्येच तयार झालेलो आहे. मला या चळवळीचं गर्व असं वाटतं की प्रत्येक जयंती पुण्यतिथी कोणत्याही महात्म्याची असो, ती सामाजिक प्रबोधन आणि वर्तमानात समाजात किती संकट आले याच्यावर असते. आणि हे मोठं काम आहे व्यवस्थेच्या विरोधातील. हे काम आपण निरंतर हातात घेऊन पुढे जाऊया. पुनश्च समस्त भारतवासियांना आज सम्राट अशोकांच्या 2331वी जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपले आभार व्यक्त करतो. जय भारत, जय संविधान, जय फुलेशाहू आंबेडकर. सम्राट अशोकांचा विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज आपल्या देशाचे सम्राट अशोक यांची 2321वी जयंती. आपण सर्व इथे माझे मित्र आणि सर्व माझे मान्यवर संविधान परिवाराच्या तर्फे आज आपण इथे अशोक सम्राटांची जयंतीचा कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम ह्या परिवाराच्या माध्यमातून होत आहे. कालांतराने कित्येक वर्ष झाले की सम्राट अशोक हे विसरत चाललेले आहे. तर या माध्यमातून आपल्या देशाला सम्राटांची एक ओळख ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व करत आहोत. आणि माझ्या पहिले कित्येक प्रवक्त्यांनी जे सांगितलं की ह्या देशामध्ये काय चालू आहे, आता ताठं एक साधं उदाहरण आहे. 15-20 दिवसाच्या अगोदरचं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्या दिवशी दुसऱ्या समाजाच्या मंदिरासमोर मस्जिदासमोर जाऊन त्यांचे झेंडे जाळणं हे कुठे योग्य नाही आहे. कारण की हा आपला देश हा वर्ल्डमध्ये एक असा देश आहे, भारत देश, की ज्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यात हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो किंवा बौद्ध असो. आणि ज्यावेळेस या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच समाजाच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी आपलं आपलं बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे सर्वांचा हक्क समान आहे. त्यावेळेस सगळेच आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतो. त्याच्यामुळे हा सर्वांचा देश आहे. त्याच्यामुळे कोणीही इथे असा भेदभाव करू नये. आणि पुढाऱ्यांनीही असे फालतूचे वक्तव्य देऊन आपसात कुठेतरी एका परिवारासारखे आपण राहत असतो, त्याच्यात आपसात कुठेही असा झगडा करू नये, हीच माझी आज आपले सर्वांचे सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त एक माझी सर्वांना विनंती. मी आजच्या जयंतीला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. बरोबर आहे? बिलकुल. यानंतर आदरणीय माजी न्यायमूर्ती बनसो साहेब. आज संविधान परिवारातर्फे सम्राट अशोक जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. मागील सर्व वक्त्यांनी ह्या विषयावर उहापोह चर्चा केलेली आहे. आजच्या घडीला मी हे सांगू इच्छितो की जे आता बुद्धगयाचे जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात नागपूरचे आर्यभदन सराई सुसाई व तसे गंगाधर बांधवणे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली होती 8 सप्टेंबर 2012ला. परंतु त्यानंतर ह्या केसचा फॉलोअप झालेला नाही आहे. तो जरी असला परंतु आता 5 मार्च 2025ला सुप्रीम कोर्टासमोर केस लागली आणि सुप्रीम कोर्टाने तो मुद्दा फार कटाक्षाने घेतला. त्यांनी हे म्हटलं त्यामध्ये की ज्या अर्थी बौद्धमांग हे सगळे बुद्ध भिक्षू उपोषणाला बसलेले आहेत, ही बाब फार सिरियस आहे. आणि या योगाने त्यांनी आता 16 मे 2025ला ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत ठेवलेली आहे. अशा परिस्थितीत मी हे आपल्याला विनंती करू इच्छितो की उद्या प्रसंग आला, आपल्याला जसं PC सरांनी सांगितलं, आपल्याला पैसे गोळा करायचं, काय करायचे करून चांगल्या प्रकारे कसंही करता येईल
त्याकरता आपण कसं पाठबळ देऊ आणि या संदर्भात आता 6 मे म्हणजे उद्या खासदार चंद्रशेखर आपला मोहम्मद प्राचा आणि राजेंद्र गौतम हे येणार आहेत म्हणून मी उद्या आम्ही मागे पाठपुरावा करणारच आहोत. परंतु उद्या आर्थिक आणि पाठबळ करावं लागलं तर आपल्याला पुढे यावं लागेल, जेणेकरून आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या मार्फत आर्टिकल 25 आणि 26च्या अंतर्गत कसं अल्ट्रा व्हायरस आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आता आपण जे मोर्चे काढतो हे करतो याच्यामागे 2 भूमिका आहेत. कारण की सरकार आणि राजकारण्यावर दबाव आणणं, सामाजिक दबाव आणणं हे आवश्यक आहे. आपण बघतो आहे की आता वक्त बिलाच्या बाबत गोष्टी घेऊन बघतो किती फाटे फोडत आहेत, किती काय प्रकार घडत आहेत. जर समजा आता बिहार सरकारला म्हटलं की बाबा तुम्ही आमचा हा कायदा हटवा, तो हटवणार नाही, कारण तिथे पुन्हा वक्फ बोर्डासारखीच ती परिस्थिती उत्पन्न होणार आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त सुप्रीम कोर्टाच्या केसवर जर आपण हे केलं तर आपल्याला जास्त फलित लवकर होईल. आर्टिकल 25 आणि 26च्या अंतर्गत हे अल्ट्रा व्हायरस ठरणार आहे आणि त्यानं सुप्रीम कोर्ट कुठल्या परिस्थितीत निश्चित निष्कासित करेल अशी मला आशा आहे. सामाजिक कार्यकर्त्या किरणजी आपले भारत देशाचे सर्वात मोठे महापुरुष तथागत भगवान सम्यक संबुद्ध, ज्यांनी समता, बंधुत्वता आणि स्वतंत्रताचा जो उद्देश आणि जे तत्व सांगितले संपूर्ण भारतासाठी तर नाही तर संबंध जम्बूद्वीपमध्ये आपला स्वतंत्रता, बंधुत्वता आणि स्वातंत्र्याचा जो संदेश दिला त्याला अनुसरून प्रियदर्शी सम्राट अशोकांनी पूर्ण भारत आणि जम्बूद्वीपमध्ये जो मानवतेचा संदेश पसरविला आहे त्या सम्राट अशोकांना मी त्रिवार वंदन करते. बंधुहो, आज सम्राट अशोकांची 2321वी जयंती, त्यानिमित्तानं आपण आज इथे सर्वत्र एकत्र आलेलो आहे. आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छिते की मनुवाद्यांनी कितीही पायमल्ली केली तरी पण ह्या जमिनीने सिद्ध केले की हा देश फक्त बुद्धांचा आहे आणि फक्त बुद्धांचा आहे आणि राहणार. परत आज देशाची स्थिती खूप नाजूक आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाबोधी महाविहाराला कसं मनुवाद्यांनी त्याच्यावर अटॅक करून हा धम्म संपविण्याच्या त्यांनी जो कट कारस्थान केलेला आहे. आज आपण इथे सर्वांना मिळून, चाहे वाटलंच ते कोणत्याही जाती किंवा संघटनेची असतील तरी आपण आपल्या सर्वांना एकत्र येऊन आज आपला मानवता आणि जे आपल्याला स्वतंत्रता, मानवता, बंधुत्वता संविधानाच्या मार्फत मिळालेली आहे ते आपल्याला जपून ठेवायचे आहे. आणि सर्व जातींच्या मानवतेचे जे लढा आहे ह्यामध्ये आपण सर्व सहभागी होऊन महाबोधी महाविहार आपल्याला वाचवायचे आहे. तरच आपण असं समजू की सम्राट अशोकांची जयंती आपण खरंच साजरी केली. या निमित्ताने आज तुम्हाला मी किरण गौरखेडे मनापासून ह्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना एकत्र येऊन आपल्याला संविधानाच्या मार्फत जी आपल्याला स्वतंत्रता आणि समानता मिळालेली आहे ते आपण रुजवून हे आपण नेहमीपर्यंत टिकून ठेवू अशी आपण इथे प्रतिज्ञा करू. आणि परत तुम्हाला सम्राट अशोकांच्या जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांना माझा 3 वेळा नमस्कार. जय भीम, जय भीम, जय भीम. शुभेच्छा, जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना. सर्व उपासक आणि उपासकांना माझ्याकडून शुभेच्छा.